विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या तासाला महत्त्वाचा एक अभ्यास केला होता आणि त्याचं नाव होतं व्यक्तिमत्व विषयक पंचघटक. आपण एकूण 5 घटकांचा अभ्यास केला होता. अनुभवांचा मुक्त स्वीकार, सत्सद विवेक बुद्धी, बहिर्मुखता, सहमतीदर्शता आणि चेतापदशिता अशा व्यक्तिमत्वाच्या पंचघटकांचा आपण मागच्या पाठात अभ्यास केला. आज आपण नवीन अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे व्यक्तिमत्वाचे मापन. पहा मुलांनो, जेव्हा आपण दुसरा धडा शिकला होता त्यावेळी तुमच्या लक्षात यायला हवं की आपण बुद्धिमत्तेचं मापनसुद्धा करायला शिकलो होतो. व्यक्तीच्या बुद्धीचं आपल्याला मापन करता येतं आणि म्हणून आपण सूत्र काय पाहिलं होतं? बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असा एक आपण सूत्रानुसार बुद्धिगुणांक काढता येतं हे आपण शिकून घेतलं होतं. जसा माणसाचा किंवा व्यक्तीचा बुद्धिगुणांक बुद्ध्यांक आपल्याला काढता येतो आणि त्यावरून व्यक्ती बुद्धीनं कशी आहे हे आपल्याला समजतं, तसंच अगदी त्या प्रकारेच व्यक्तिमत्वाचं सुद्धा आपणाला मापन करता येतं. आपणही बसल्या बसल्या व्यक्तिमत्वाचं मापन करतो, पण त्याला सायकॉलॉजिकल किंवा सायंटिफिक असं घटक आपल्याकडे नसतात. पण व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी मानसशास्त्रामध्ये सायंटिफिक किंवा विज्ञानाच्या दृष्टीनं केलेला अभ्यास आपल्याला आढळतो. बघा, व्यक्तिमत्वाचं मापन कसं केलं जातं त्याची काही तंत्र आपल्याला इथे अभ्यासायची आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तीला बरेच महत्त्व आहे. सर्व व्यक्ती एकसारख्या नसतात आणि वेगवेगळ्या व्यवसायांसाठी म्हणा, नोकरीसाठी, अभ्यासक्रम, प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या व्यक्तींची आपल्याला गरज भासत असते. दिलेलं काम चांगलं व्हावं, चोख व्हावं, ते परिपूर्ण व्हावं, परिपूर्ण कार्यक्षमतेनं व्हावं, यासाठी व्यक्तींची पारखून निवड करावी लागते. आणि ज्यावेळी अशी पारखून निवड करण्याची वेळ येते ना, तेव्हा मग मात्र व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करावं लागतं. तसं पाहिलं तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करणं अवघड काम आहे. त्याचं कारण असं आहे की आपण व्यक्तीच्या बाह्य वर्तनावरून अंदाज घेतो. वर्तन म्हटलंय मी, पहा मुलांना, आपण व्यक्तीच्या बाह्य वर्तनावरून अंदाज घेत असतो, पण मानसिक वर्तनाबद्दलचे अंदाज बांधणे मात्र आपल्याला कठीण असतं. असं असलं तरीसुद्धा, हा अवघड प्रश्न असला तरीसुद्धा व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन करणं मानसशास्त्रज्ञांना जमलेलं आहे, एवढं खरं. आणि म्हणून मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे मापन करण्यामध्ये यश मिळवले आहे, हे तितकंच खरं आहे. मानसशास्त्राने विज्ञान क्षेत्रात प्रवेश केला. अगदी त्यावेळेपासूनच इतर शास्त्राप्रमाणे व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन करण्यात मानसशास्त्रज्ञांना अभिरुची निर्माण झाली. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित आणि अनुभवी व्यवहार ज्ञानातून प्राप्त झालेल्या पद्धती मानवी व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी विकसित होत गेल्या. मापन हा शब्द जो आहे, या शब्दासाठी कधीकधी मूल्यमापन किंवा मूल्यांकन असेही समानार्थी शब्द वापरले जातात. अनेक मानसशास्त्रज्ञ व्यापक अर्थ असलेला मूल्यमापन हा शब्द या व्यक्तिमत्व मापनासाठी वापरतात, कारण त्याला विस्तृत अर्थ आहे. मानसशास्त्रज्ञ व्यक्तिमत्वाचे विविध मार्गांनी मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती विकसित केलेल्या आहेत. आता तुमच्या लक्षात येत असेल की हो, आम्हाला आमचं व्यक्तिमत्व मोजता येतं, आम्हाला आमचंही व्यक्तिमत्व मोजता येतं आणि आम्हाला दुसऱ्यांचंही व्यक्तिमत्व मापन करता येऊ शकतं. आणि म्हणून त्यासाठी काही विविध तंत्र विकसित करण्यात आलेली आहेत. ती तंत्र आज आपल्याला इथे पाहिजे.
या तंत्रांच्या सहाय्याने व्यक्तीचे व्यक्तिमत्व मापन सहजरित्या करता येऊ शकते. जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बुद्धीचं मापन करता येतं किंवा बुद्धी गुणांक काढता येतो, तशाच पद्धतीनं व्यक्तिमत्वाचं सुद्धा आपणाला मापन करता येतं. आणि म्हणून आपल्याला व्यक्तिमत्व मापन तंत्र हे शिकून घ्यायला हवं. आता व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करायचं झालं तर साधारणपणे 3 तंत्र विकसित केलेली आहेत किंवा आपल्याला ती अभ्यासायला आहेत. आधी आपण त्याची माहिती घेऊयात आणि मग विस्तृत स्वरूपात त्याचा अभ्यास पण करूयात. आता एवढी गोष्ट लक्षात घ्या की या सध्याच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तीचं व्यक्तिमत्वाचं मापन करणं हे खूप महत्त्वाचंच काम बनलेलं आहे. आणि हे मापन करायचं असेल तर या 3 पैकी एका गोष्टीचं म्हणजे एका तंत्राचा आपल्याला वापर सहजपणे करता येऊ शकतो. म्हणून आत्ता आपण व्यक्तिमत्वाचं मापन तंत्र अभ्यासणार आहोत. व्यक्तिमत्व मापन तंत्र साधारणपणे 3 आहेत. 1. वर्तन विश्लेषण, 2. स्ववृत्त तंत्र आणि 3. प्रक्षेपण तंत्र. आता पहा मुलांनो, एकूण 3 तंत्रांचा वापर करून व्यक्तीचं व्यक्तिमत्व मोजता येतं, मापता येतं, त्याचं मापन करता येतं असं मी तुम्हाला सांगितलं. मग कोणते 3 तंत्र पुन्हा एकदा सांगते. वर्तन विश्लेषण, स्ववृत्त तंत्र आणि प्रक्षेपण तंत्र. आता आपण आधी त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात आणि नंतर मग विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. एक काय सांगितलं मी, वर्तन विश्लेषण. आता हे वर्तन विश्लेषण काय आहे तर विशिष्ट परिस्थितीत व्यक्तीने केलेल्या वर्तनाचं निरीक्षणाच्या आधारानं मापन करणं म्हणजे वर्तन विश्लेषण आहे. मग वर्तन विश्लेषण कोणाच्या आधाराने करता येईल आपल्याला? वर्तनाचं मापन कसं करता येईल तर एकतर मुलाखत घेऊन किंवा निरीक्षणाच्या साहाय्यानं. हे आपण नंतर अभ्यासणार आहोत. मी तुम्हाला आधी सांगितलं, मी 3ही गोष्टींचा इथे तुम्हाला अभ्यास देणार आहे. म्हणजे इथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाचं काय करणार आहे, विश्लेषण करणार आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये विश्लेषण करणार आहे. बघा मी काय म्हटलं, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं काय करणार आहे, विश्लेषण करणार आहे, वर्तनाचं विश्लेषण करणार आहे, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वाचं मापन करणार आहे. तेव्हा त्याला वर्तन विश्लेषण असं म्हणायचं. मग ते कसं केलं जाईल? एकतर त्या व्यक्तीची मुलाखत घेऊन केलं जाईल किंवा सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण करून केलं जाईल. ठीक आहे, याचा विस्तृत भाग आपण अभ्यासणार. तत्पूर्वी वर्तन विश्लेषण म्हणजे नेमकं काय आहे हे तुमच्या आता लक्षात यायला हवं. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलं स्ववृत्त तंत्र. बरोबर. आता स्ववृत्त तंत्रामध्ये काय केलं जाईल? स्व म्हणजे काय? स्वतः. वृत्त म्हणजे काय? माहिती. स्वतःची माहिती आपण स्वतःच द्यायची आहे. आत्ता आपलं कुणी निरीक्षण करणार नाही, आपली कुणी मुलाखत घेणार नाही. आपल्याला काय देतील? प्रश्नावली देतील आणि ती प्रश्नावली आपण स्वतः सोडवायची. त्याची हो नाहीची उत्तरं आपण स्वतः द्यायची आणि आपली माहिती आपण स्वतः देतो. म्हणून त्या अनुषंगाने जी तुम्ही माहिती द्याल, तुमच्या स्वतः तुम्ही जी माहिती द्याल त्या अनुषंगाने तुमचं काय केलं जाईल, व्यक्तिमत्व मापन केलं जाईल. म्हणून त्याला काय म्हणतात, स्ववृत्त तंत्र. आणि तिसरा महत्त्वाचा प्रकार मी तुम्हाला सांगितला, प्रक्षेपण तंत्र. आता इथे प्रक्षेपण तंत्रामध्ये आपल्या दडलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी, अबोध मनाचा शोध घेण्यासाठी, अचेतन व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी हे तंत्र वापरलं जातं. व्यक्तीच्या अतृप्त इच्छा, आकांक्षा, अपयश, अपमान, प्रेमभंग, निराशा, लैंगिक वासना, वाईट विचार, अपराधी भावना, वेगवेगळ्या गोष्टींचं मापन आपल्याला प्रक्षेपण तंत्राद्वारे सहजरित्या करता येऊ शकतं. म्हणजे आपण या 3ही भागांचा अभ्यास व्यक्तिमत्व मापनासाठी करणार आहोत. मग काय, एक वर्तन विश्लेषण तुम्हाला समजलंय,
व्यक्तीचं काय करायचं, वर्तनाचं विश्लेषण करायचं. 2 स्ववृत्ततंत्र आणि 3 प्रक्षेपण तंत्र. आता 3 तंत्र मी असं म्हटलेलं आहे, त्यातलं आपण वर्तन विश्लेषण हा पहिला भाग बघूयात. बरोबर. मग आता वर्तन विश्लेषणामध्ये साधारणपणे हे वर्तन विश्लेषण 2 प्रकारानं केलं जातं. एक तर मुलाखत घेऊन किंवा निरीक्षण. म्हणजे 2 प्रकार कोणते वर्तन विश्लेषणाचे, एक मुलाखत आणि दुसरा निरीक्षण. मग पुन्हा आपल्याला मुलाखतीचे 2 प्रकार पाहावे लागतील, एक रचित मुलाखत आणि एक अरचित मुलाखत. दुसरा मी काय सांगितला, निरीक्षण. मग निरीक्षणाचे पण अनेक सारे प्रकार आहेत. नैसर्गिक निरीक्षण आहे, नियंत्रित निरीक्षण आहे, सहभागी निरीक्षण आहे, असहभागी निरीक्षण आहे. म्हणजे आज आपल्याला पहिला व्यक्तिमत्व मापनाचं तंत्र अभ्यासायचं आहे, ते म्हणजे पहिलं तंत्र वर्तन विश्लेषण. या वर्तन विश्लेषण तंत्रामध्ये 2 प्रकार पडतात, एक मुलाखत आणि दुसरा निरीक्षण. म्हणजे मुलाखतीद्वारा व्यक्तीचं वर्तन विश्लेषण करता येऊ शकतं आणि निरीक्षणाद्वारा सुद्धा व्यक्तीचं वर्तन विश्लेषण करता येऊ शकतं. आलं लक्षात? म्हणून आत्ता आपण पहिला टप्पा बघूयात, वर्तन विश्लेषण. बघा मुलांनो, पुस्तक घेत चला आणि जेव्हा आम्ही सांगत असतो तेव्हा वही पेन पण घेत चला, म्हणजे त्या दृष्टीनं तुमचा अभ्यास सरळ सोपा होऊन जाणार आहे. ठीक आहे. बघा, आता वर्तन विश्लेषण आपण बघतो आहोत. मी काय सांगितलं तुम्हाला, की विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीने केलेल्या वर्तनाचं निरीक्षणाच्या आधारे व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन करणं म्हणजे वर्तन विश्लेषणच आहे. व्यक्तीचे विविध परिस्थितीतील वर्तन आपल्याला तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल अर्थपूर्ण माहिती पुरवते. साधी गोष्ट आहे पहा मुलांनो, जेव्हा एखादी व्यक्ती वर्तन करत असते विशिष्ट परिस्थितीमध्ये, तेव्हा आपण तिला लगेच ओळखू शकतो. का तर तिच्या वर्तनामुळे ती नेमकी कशी आहे, तिचं व्यक्तिमत्व नेमकं काय आहे हे आपल्याला सूचित करतं, सांगतं आणि अर्थपूर्ण माहिती पुरवतं. म्हणजे तुम्ही कसं वागता, तुमचं वर्तन कसं आहे विशिष्ट परिस्थितीमध्ये, विविध परिस्थितीमध्ये, ते वर्तन आपल्याला त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपोआपच माहिती पुरवतं. आणि म्हणून विविध परिस्थितीतील वर्तन आपल्याला त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल अर्थपूर्ण माहिती पुरवतं. वर्तन विश्लेषणामध्ये वर्तनाचे निरीक्षण अगदी महत्त्वाचं ठरतं. निरीक्षण, मुलाखत, पदनिश्चय श्रेणी, नामांकन पद्धती, सांख्यिकीय चाचण्या, वेगवेगळ्या चाचण्यांचा वापर करून माहितीचे संकलन आपल्याला करता येऊ शकतं. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, की जेव्हा आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापायचं असतं, अशा वेळी आपण कसं मापतो, म्हणजे तुम्ही एखाद्याला भांडखोर कसं म्हणता, तर तो सतत जर शिव्या देत असेल, भांडत असेल, गोंधळ घालत असेल, मस्ती करत असेल, हे करतो, गोंधळ घालणं, मस्ती करणं, हे काय आहे, त्याचं वर्तन आहे. आणि त्याचं विश्लेषण आपण काय केलं, भांडकुदळ केलं किंवा भांडखोर केलं. एखादी व्यक्ती प्रामाणिक आहे असं म्हणतो, तेव्हा तिच्या वागण्या बोलण्यात विशिष्ट परिस्थितीत केलेल्या वर्तनाचं आपण काय करतो, विश्लेषण करतो. हा खूप लाजाळू आहे, हे व्यक्तिमत्व खूप लाजाळू आहे, हे व्यक्तिमत्व भांडकुदळ आहे, हे व्यक्तिमत्व प्रामाणिक आहे, हे व्यक्तिमत्व अतिशय उदारमतवादी आहे, हे व्यक्तिमत्व अगदीच नालायक आहे. असं आपण जेव्हा हे विश्लेषण करतो ना, तर कशाच्या आधारे करतो रे, तर त्या वर्तनाच्या आधारे करतो. मग वर्तन म्हणजे वर्तन जेव्हा आपण निरीक्षण करतो, आपल्या लक्षात येतं, बघतो, आपण त्याच्याकडे बारकाईनं बघतो, हेतुपुरस्सर बघतो आणि मग आपल्याला क्लिक होतं, मग आपल्या लक्षात येतं की अरेच्या हे व्यक्तिमत्व असं असं आहे. आपण अगदी चेंगट व्यक्तीला चेंगट का म्हणतो, कारण आपल्याला तसा अनुभव असा आलेला असतो, त्याचं वर्तन तशा प्रकारे असतं, आपण त्याच्याकडे निरीक्षण केलेलं असतं आणि पर्यायानं आपण त्याला हे विश्लेषण देऊन टाकतो. थोडक्यात तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की व्यक्तीच्या विशिष्ट परिस्थितीत त्यानं केलेल्या वर्तनामुळेच, आपल्या निरीक्षणामुळे
व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन करणं अगदी सोपं होऊन जातं. आणि त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. असं जर वर्तन विश्लेषण आपल्याला एखाद्या व्यक्तीचं करायचं असेल आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मोजायचं असेल तर मग मात्र आपण 2 पद्धतींचा वापर करू शकतो. एक पद्धत म्हणजे मुलाखत आणि दुसरी म्हणजे निरीक्षण पद्धती. त्यातली पहिली पद्धत बघूयात मुलांना आपण, मुलाखत पद्धत. आता मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मला समजा एका व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करायचं आहे, बरोबर? तर मी त्याच्याशी काय करेन? मुलाखत करेन, बरोबर? आणि तो कसा बोलतो, त्याची आवडनिवड काय आहे, त्याचं मत काय आहे, त्याचं ॲटिट्यूड काय आहे, अभिवृत्ती काय आहे, त्याची प्रेरणा काय आहे, त्याचं नेतृत्व, त्याचं धाडस, त्याची जीवनमूल्य, वेगवेगळ्या गोष्टी मला मुलाखतीतून काय होणार आहेत? समजणार आहेत. थोडक्यात काय की मुलाखत घेऊन मला वर्तन विश्लेषण करता येणार आहे आणि त्यानुसार मला व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन करायचं आहे. अशा वेळी आपण पहिली पद्धत बघतो आहोत, मुलाखत. बघा, आता व्याख्याच करायची म्हटलं तर आपल्याला काय करता येईल? समान ध्येयपूर्तीसाठी दोघांनी समोरासमोर बसून केलेलं संभाषण म्हणजे काय आहे? मुलाखत होय. आता दोघांनी म्हणजे कुणी? मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा, बरोबर? म्हणून समान ध्येयपूर्तीसाठी दोघांनी समोरासमोर बसून केलेले संभाषण म्हणजे मुलाखत होय. व्यक्तिमत्व मापनासाठी मुलाखत हे तंत्र चिकित्सात्मक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, व्यावसायिक समुपदेशक हे सगळेजण वापरतात. मुलाखतीचा वापर अनेक क्षेत्रात केला जातो. व्यक्तीला एखाद्या विषयातील कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाऊ शकते. व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, आत्मविश्वास, निर्णयातील तार्किकता, दुसऱ्याला समजून सांगण्याची पद्धत, आकलन क्षमता, एखाद्या गोष्टीविषयीचे तिचे मत, अभिवृत्ती, आवडीनिवडी, प्रेरणा, जीवनमूल्य, नेतृत्व, धाडस यासारख्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचं मापन आपल्याला मुलाखतीद्वारा करता येऊ शकतं. आणि मग त्याचा अंदाज घेण्यासाठी, जेवढे मी आत्ता बोललं ना, त्या सगळ्यांचा अंदाज घेण्यासाठी, त्या पैलूचं मापन करण्यासाठी मुलाखत पद्धत आपल्याला खूप उपयुक्त ठरतं. म्हणून मुलाखत म्हणजे काय हो? तो माहिती घेणारा आणि माहिती देणारा या दोघांमध्ये एखाद्या विषयाला अनुसरून जो काही संवाद साधला जातो त्या संवादाला काय म्हटलं जातं? मुलाखत असं म्हटलं जातं. व्यक्तिमत्व मापनासाठी मुलाखत ही सर्वसामान्य पद्धत आहे. मुलाखतीद्वारे मुलाखतकर्ता आणि मुलाखतदाता प्रश्न विचारून व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता मुलाखतकर्ता कोण आणि मुलाखतदाता? जो मुलाखत देणार आहे त्याला दाता म्हणायचं आणि जो मुलाखत घेणार आहे त्याला कर्ता म्हणायचं. या दोघांमध्ये काय होतं तर त्या मुलाखतदात्याची माहिती विचारून घेतली जाते आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती मिळवण्याचा इथे प्रयत्न केला जातो. मुलाखतदात्याने उत्तर देण्यासाठी किती वेळ घेतला बाबा? प्रश्न विचारून लगेच उत्तर दिलं का विचार करतोय का खूप वेळ विचारातच घालवतोय? त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय आहे? त्याच्या शारीरिक हालचाली काय आहेत? अशा बऱ्याच बाबी आपल्याला तपासता येऊ शकतात. आणि मग त्यानुसार व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवताना या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण पण केलं जातं. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा हावभाव, घेतलेला प्रश्नांची उत्तर देण्यासाठी घेतलेला वेळ, तुमच्या शारीरिक हालचाली, या सगळ्या गोष्टी इथे मुलाखतीत टिपल्या जातात. आणि पर्यायानं मुलाखत देताना तुमच्या सगळ्या पैलूंचं मापन केलं जातं. आणि त्याही महत्त्वाची गोष्ट पुढे जाऊन की व्यक्तिमत्वाचं मापन केलं जातं, बरोबर आहे? आता अशी मुलाखत साधारणपणे 2 पद्धतीने घेतली जाते. एक म्हणजे रचित मुलाखत, त्याला आपण औपचारिक मुलाखत म्हणूयात, आणि दुसरी म्हणजे अरचित मुलाखत. आता रचित मुलाखत कशी असते ते पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रचित म्हणजे स्ट्रक्चर की ज्याला फॉर्मॅट तयार आहे, असं फॉर्मल तयार, मस्तपैकी स्ट्रक्चर तयार आहे
आणि स्ट्रक्चर इंटरव्ह्यू त्याला असं आपण म्हणूयात, की जी मुलाखत पूर्वनियोजित असते. म्हणजे मुलाखत घेताना केव्हा घेतली जाणार आहे, कोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहेत, साधारणपणे त्या मुलाखतीचा वेळ किती असणार आहे, त्या वेळेत किती प्रश्न विचारले जाणार आहेत, मुलाखत घेणारा एक जण असणार आहे की एकापेक्षा जास्त तज्ज्ञ असणार आहेत, या वेगवेगळ्या गोष्टी निश्चित केलेल्या असतात. निश्चित म्हणते मी, पहा, म्हणजे या ठरलेल्या असतात म्हणून स्ट्रक्चर असतात, स्ट्रक्चरल असतात म्हणून रचित असतात. बरोबर. तर मुलाखत ही पूर्वनियोजित असते, आधीच ठरलेली असते. कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, या सगळ्या कची प्रश्नांची उत्तरं इथे आधीच ठरलेली असतात. अशा मुलाखतीत मुलाखत देणारा तयारी करूनच येतो, कारण त्या सगळ्या गोष्टी त्यालाही माहीत असतात. तसेच मुलाखत घेणाऱ्यालाही कोणत्या व्यक्तिमत्व गुणांचं मापन करायचं आहे, आपण कशासाठी मुलाखत घेणार आहोत, म्हणून त्यासाठी कोणते प्रश्न आपण तयार केलेत हे त्यालाही माहीत असतं. त्यामुळे प्रश्न कोणते विचारायचे याची तयारी मुलाखत घेणाराही पक्की करून येतो. मुलाखतीत त्याविषयीचे महत्त्वाचे प्रश्न विचारून व्यक्तीच्या ज्ञानाची खोली आणि व्यासंग याचं मापन करणं त्यामुळं शक्य होतं, कारण आधीच पूर्वनियोजन असतं आणि कोणते प्रश्न विचारायचे हे ठरलेलं असतं. आपल्याला काय आवश्यक आहे त्या व्यक्तीकडून, कोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, ते कोणत्या प्रश्नांनी त्या पूर्ण केल्या जाणार आहेत, या पद्धतीनं त्या व्यक्तीच्या ज्ञानाची खोली आणि व्यासंग, ज्ञानाची खोली लक्षात येते ना मुलांनो, म्हणजे त्याचं ज्ञान किती येते, ह्या सगळ्या गोष्टी इथे मापन शक्य होतं. मुलाखतीमध्ये म्हणजे रचित मुलाखतीमध्ये काही प्रमाणात ठरलेले प्रश्न विचारले जातात. जेव्हा परिपूर्ण मूल्यांकन आणि नेमकं मापन ठरलेलं असतं तेव्हा औपचारिक मुलाखतच घेतली जाते किंवा रचित मुलाखत घेतली जाते. औपचारिक मुलाखतीमध्ये पूर्वनिर्धारित प्रश्न विचारले जातात, जे ठरलेलं आहे तेच विचारलं जातं, इतर काहीही विचारलं जात नाही. त्याची एक विशिष्ट रचना पण असते आणि विशिष्ट उत्तरे पण असतात. त्यामुळे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी इथे आपल्याला पदनिष्ठ श्रेणीचा निश्चितपणानं वापर करता येतो. थोडक्यात काय, की रचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे की ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित असतात. या मुलाखतीत ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जात नाहीत, हे लक्षात घ्या. औद्योगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तींची विशिष्ट कामासाठी निवड करताना प्रॉपरली या मुलाखतीचा वापर करू शकतात. थोडक्यात काय हो, की रचित मुलाखतीचे प्रश्न आधीच तयार केलेले जातात आणि त्यानुसारच क्रमवारीनुसार प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये बदल केला जात नाही, तेव्हा त्याला म्हणायचं रचित मुलाखत. मुलाखतीचा आणखीन एक दुसरा प्रकार आपण पाहतो आहोत, तो म्हणजे अरचित मुलाखत. आता ही अरचित मुलाखत म्हणजे अनस्ट्रक्चरल आहे इंटरव्ह्यू. इथे मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न पूर्वनियोजित नसतात, मुक्त संवाद असतो आणि मुक्त संवाद करणं म्हणजेच अरचित मुलाखत होय. यामध्ये मुलाखतकार हा मुलाखत देणाऱ्यास संबंधित परिस्थितीत कोणतेही प्रश्न विचारू शकतो, त्याला वाटेल तसा तो प्रश्न विचारू शकतो, प्रश्नातून प्रश्न निर्माण करू शकतो आणि प्रश्नातून प्रश्न विचारू सुद्धा शकतो. कुठलंही कंपल्शन इथे असत नाही. या मुलाखत देणारा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित विस्तृत उत्तरेसुद्धा म्हणजे तो पण देऊ शकतो. आता बघा, आपण रचितमध्ये बघितलं वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, त्यामुळं तशीच उत्तरं देतात आणि अपेक्षित असतं. इथे प्रश्नच असा असतो की उत्तरं विस्तृत देता येतात आणि त्यामुळे त्याचं गुणांकन हे व्यक्तिनिष्ठ असतं, त्या मुलाखत दात्यावर अवलंबून असतं, हे लक्षात ठेवा. अरचित मुलाखत ही खरं तर स्वैर असते, तिला कोणतंही नियोजन नसतं. केवळ गप्पा गोष्टी किंवा चर्चेत समोरच्या व्यक्तीला जे प्रश्न विचारावे असे वाटतात आणि जे सुचतात तेच तिथे विचारले जातात. मुलाखत देणारा सुरुवातीला गोंधळतो, पण नंतर ताण कमी होतो त्याचा आणि योग्य उत्तर तो देऊ शकतो. इथे पण तेच केलं जातं. व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढ उतारपणा,
शारीरिक प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा बऱ्याच प्रमाणात अंदाज बांधता येतो. अरचित मुलाखत हा मुलाखतीचा असा एक प्रकार आहे की ज्यात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची एकूण संख्या, प्रश्नांचा क्रम हा कधीही पूर्वनियोजित असत नाही. या मुलाखतीत मुलाखतदात्याने दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ऐनवेळी जसे प्रश्न आठवतील तसे वाढवले पण जातात आणि कमी सुद्धा केले जातात, ते त्यांच्या वेळेनुसार, म्हणजे मुलाखत घेणाऱ्याच्या वेळेनुसार. थोडक्यात काय हो, मुलाखत घेणे ही एक कला आहे. मुलाखत घेणाऱ्यानं काय करावं? कमी बोलावं, नाही का? मुलाखत देणाऱ्याला जास्त बोलतं करावं, नाहीतर उलटं झालं तर काय होईल बघा. मग कोणी कोणाचं व्यक्तिमत्व मोजायचं हा मोठा प्रश्नच निर्माण होईल. आणि म्हणून मुलाखत घेणाऱ्यानं कमी बोलावं, मुलाखत देणाऱ्याला जास्त बोलतं करावं अशी अपेक्षा असते. आणि त्यासाठी प्रशिक्षणाची गरज भासते. कोणाला प्रशिक्षण द्यावं लागेल रे? तर मुलाखत घेणाऱ्याला. मुलाखतीत छोटे छोटे साधे वाटणारे प्रश्न असतात, पण त्यावरून व्यक्तिमत्वाची बरीच माहिती आपल्याला प्रकाशात आणता येऊ शकते. मुलाखतीत मुलाखत देणारा आणि घेणारा समोर असल्यामुळे मुलाखत देणाऱ्याच्या चेहऱ्यावरील आविर्भाव हे टिपता येऊ शकतात. बोलण्यात विसंगती आहे का सुसंगतपणा आहे? एखादा मुद्दा विषय पटवून देण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये कितपत आहे? नाजूक अवघड प्रश्न विचारल्यावर उमेदवार कितपत चिडतो की भावनांवर नियंत्रण ठेवतो की स्वतःवरचा ताबा सुटतो? या गोष्टींचं मापन आपल्याला मुलाखतीद्वारा सहजतेनं करता येतं. बघा, दूरदर्शनवरून अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती प्रसारित केल्या जातात. अशा मुलाखतीवरून व्यक्तीचं ज्ञान, अभ्यास, दृष्टिकोन, अभिरुची, संभाषण कौशल्य, बोलण्यातील तर्क, सुसंगतपणा, विचारातील स्पष्टता, भावना नियंत्रण, नेतृत्व गुण, नियोजन इत्यादी बाबतीत निदानात्मक निष्कर्ष सहजपणे काढता येतात. कसं रे? हे काढता येतात म्हणजेच काय? त्याच्या व्यक्तिमत्वाचं आपल्याला सहजपणे काय करता येतं? मापन करता येतं. आणि म्हणून ही महत्त्वाची गोष्ट आपणा सर्वांच्या लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे. बघा, त्यानंतर आहे ती म्हणजे निरीक्षण पद्धत. अतिशय निरीक्षण पद्धत महत्त्वाची. ही निरीक्षण पद्धती आपण पाठीमागच्या धड्यात पाहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला निरीक्षण करणं म्हणजे हेतुपुरस्सर एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे बारकाईनं पाहणं म्हणजे निरीक्षण करणं हे आपणाला माहिती आहे. ही वर्तन विश्लेषणाची दुसरी पद्धत आहे. मुलांना आपण आत्ता मुलाखत पद्धत पाहिली, आत्ता निरीक्षण पद्धत पाहतो आहोत. विविध परिस्थितीमध्ये व्यक्तीचे निरीक्षण करणं ही व्यक्तिमत्व मापनातील एक महत्त्वाची पद्धत आहे. निरीक्षण हे प्रशिक्षित निरीक्षकाने विशिष्ट हेतूने व विशिष्ट तत्वांचा आधार घेऊन केले असता अधिक उपयुक्त ठरते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी, बघा मी काय म्हणते, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी नैसर्गिक निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, सहभागी निरीक्षण आणि असहभागी निरीक्षण या निरीक्षणांचे प्रकार आपल्याला उपयुक्त ठरतात. आता नैसर्गिक निरीक्षण फॉर एक्झाम्पल काय, की जसं चाललेलं आहे त्या पद्धतीनं आपण फक्त त्यांचं काय करायचं आहे? निरीक्षण करायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अभ्यासल्या तर निरीक्षणांचे या प्रकारावरून निरीक्षण पद्धती आपल्याला उपयुक्त ठरते. वर्तन निरीक्षण ही एक व्यक्तिमत्व मूल्यांकनाची सामान्य पद्धती आहे. व्यक्तिमत्व मूल्यांकनासाठी यामध्ये प्रशिक्षित निरीक्षकाची गरज असतेच. उदाहरणार्थ, चिकित्सात्मक मानसशास्त्रज्ञ समस्याग्रस्त व्यक्ती आपल्या कुटुंबाशी तसेच इतरांशी कसे वागते हे आपल्याला बघायचं. बघा, समस्याग्रस्त व्यक्ती आपल्या कुटुंबियांशी आणि तसेच इतरांशी कशी वागते याचं निरीक्षण करायचं असेल तर चिकित्सात्मक मानसशास्त्रज्ञ काळजीपूर्वक, नियोजनपूर्वक वापरलेल्या निरीक्षण पद्धती वापरून यांचं निरीक्षण करताना दिसतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी बरीच माहिती आपल्याला मिळू शकते. तसं पाहिलं तर ही पद्धत वेळखाऊ आणि खर्चिक आहे. ज्या व्यक्तीचं निरीक्षण केले जात आहे तिच्या वर्तनावरती किंवा प्रतिक्रियांवरती निरीक्षकाच्या नुसत्या उपस्थितीचा देखील मोठा प्रभाव पडू शकतो. सरळ आहे,
कोणीतरी आपल्याकडे पाहताय असं जर म्हटलं तर ते सगळं आर्टिफिशियल होऊन जातं, कृत्रिम होऊन जातं आणि त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहणं अतिशय अवघड होऊन जातं. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभ्यासली आणि ती म्हणजे व्यक्तिमत्व मापनाचा एक पहिला प्रकार पाहिला, वर्तन विश्लेषण. बरोबर. या वर्तन विश्लेषणामध्ये आपण 2 प्रकार पाहिले, एक मुलाखत आणि दुसरा निरीक्षण. मुलाखतीमध्ये आपण 2 प्रकार पाहिले, रचित मुलाखत आणि अरचित मुलाखत. आणि निरीक्षण या दोन्ही गोष्टी पाहिल्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मुलाखतीद्वारा एखाद्या व्यक्तीचं वर्तन विश्लेषण सहज करता येतं आणि वर्तन विश्लेषणावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं. हे वर्तन विश्लेषण करत असताना मुलाखतीद्वारा वर्तन विश्लेषण करता येऊ शकतं आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन केलं जाऊ शकतं. 2. निरीक्षण. निरीक्षणानं सुद्धा वर्तन विश्लेषण करता येतं आणि वर्तन विश्लेषणानं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्याचं हे आपण पहिलं तंत्र अभ्यासलं आहे. आपण पुढील तासाला दुसरं तंत्र अभ्यासणार आहोत, ते म्हणजे स्ववृत्ततंत्र आणि प्रक्षेपण तंत्र. आजच्या दिवसापुरतं आपण इथेच थांबूयात. वर्तन विश्लेषण 2 प्रकार, मुलाखत आणि निरीक्षण पद्धती आपण पाहत होतो. व्यक्तिमत्वाचं मापन तंत्र, त्यापैकी पहिलं तंत्र आपण अभ्यासलेलं आहे. नेक्स्ट पिरियडला आपण दोन्ही पुढचे तंत्र अभ्यासणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण थोडंसं जास्तीत जास्त अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. तर येणाऱ्या पुढच्या तासाला आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूया. ठीक आहे. ओके.